हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त आहात की नाही? मजेत आहात ना? मला माहिती आहे तुम्ही मस्त आणि मजेतच असाल, कारण यूट्यूबमध्ये असे काय आता व्हिडिओ मी बघत आहेत जे एकदम त्याला ग्रेडच नाही आहे. एकदम ग्रेडलेस व्हिडिओ मी बघत आहे, ज्याला एका ठिकाणी नवरा बायकोचे भांडण, ठीक आहे, मग एका ठिकाणी नवरा बेवडा आहे, एका ठिकाणी एक बाई स्वतः दुसऱ्याची रेकॉर्डिंग एका बाई मैत्रीण करून घेते आणि मग त्या मैत्रिणीला धोका देते, असं यूट्यूबमध्ये मला दिसते. ठीक आहे, मी कोणाच्या साईडला नाही आहे, मी कोणाच्या सपोर्टला नाही आहे, आणि मी कोणाच्या सपोर्टला आहे, जे खरे लोक आहेत त्यांच्या मी सपोर्ट आहे. तुम्हाला माहितीच आहे कोण खरं आहे. मग ह्या यूट्यूबमध्ये असे पुष्कळ कॉल रेकॉर्डिंग असे केलेले जात आहेत. तर मला पण एकदम विचित्र वाटतं की मैत्री कशासाठी करायची? फक्त सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. तर असं तर करत असाल तर ते अजिबात करू नका, कारण हे जे आहेत ना, काय म्हणतात, जे पाणी आता घाण येतं ते घाणच असतं. ते ॲक्वागार्डमध्ये टाकलं ना तरी त्यालासुद्धा ते काय थोडंफार क्लीन होईल, पण त्याच्यात जी किडे आहेत ना तशी उळवळत असतात. तर अशा अनप्युरिफाईड वॉटरबरोबर सोबत जर तुम्ही असाल तर लवकरात लवकर ते अनप्युअर वॉटर एक झाडाला तरी टाकून द्या, किंवा गुलाबाच्या, नको बाबा कुठे पण फेकून द्या ते पाणी, असं ते घाण पाणी जाऊन द्या. मला हे बोलायचं, मी हा व्हिडिओ का केला, कारण मी एक व्हिडिओ पाहिला असंभावना मॅडमचा एक व्हिडिओ मी पाहिला, आणि मला एवढं वाईट वाटलं की जर तिच्या घरी एखादी कामाची बाई होती, तिचं नाव होतं अमिता, ठीक आहे. तर आणि ती बाई जी आहे, जी काम करणारी मुलगी, जी बाई लग्न झालं काय मला माहीत नाही, पण ती मुलगी जी आहे ती तिच्या गावाला गेलेली आहे. तिला मूलबाळ असू शकतं, मला ते तिचं फॅमिलीचं काही माहीत नाही, तिला मूल आहे की बाळ. अगोदर एक होती ती गेली, पण आता एक अमिता म्हणून होती तर ती गेली आहे. आणि ह्या असंभावना मॅडमचं एवढं मोठं कीर्ती मी सांगते या असंभावना मॅडमला. ओ मॅडम, तुम्ही तुमचे ते कामवालीला झोपवतात कुठे होते? किचन रूममध्ये ना. मला सगळं कळालं आहे, तुम्ही किचन रूममध्ये झोपवत होता ना तुमचे त्या वर्करला. जर तुम्हाला एवढं प्रेम असतं ना, आणि तुम्ही काय बोलतात, आता बघा ही स्टोरी असंच झाली की एखाद्या बाईचा नवरा कामाला जात असेल आणि बाई घरी असेल, तर नवरा म्हणतो, काय काय तू काय घरी बसून करते कामधंदे, असं म्हणतात ना, नवरा म्हणतो ना कधी कधी कोणाचा. तर इथे पण ह्या असंभावना मॅडम असंच बोलल्या की आम्हाला काम असतं, आम्ही तिकडे असतो, आम्हाला शूटिंग असतं, माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन आहे, माझ्या डॉग्सचं ऑपरेशन आहे. अरे बाबा थांब जरा, काय म्हणता तुम्ही? तुमच्या घरी डॉग्स आहेत ना. ती बाई जी होती, ती मुलगी अमिता होती ना, ती 3 डॉग्सला बघायची अगोदर होते आता बघा, डॉग लवर मी पण आहे बरं का. असं नाही की मी डॉगला प्रेम नाही करत, ते आपल्या टप्प्यासारखं मी पण जरा डॉग लवर आहे, पण टप्प्याचं काहीतरी वेगळंच आहे ते प्रॉब्लेम. तो जरा वानकेस आहे टप्प्या, त्याला काही अक्कल नाही आहे, तो त्याच्या स्वार्थासाठी कुत्र्यांना जवळ करतो, पण आपण तसं नाही. तर ह्या असंभावना मॅडमचं काय झालं, या असंभावना मॅडमचे जे घरी जो कुत्रे आहेत ना, त्यांना बघायला तिने एक मुलगी आहे, ठीक आहे, ती सगळं करते, जेवण बिवण. आता बघा, जर आपल्या घरी एक लहान मूल असेल ना, लहान मूल, तुम्ही विचार करा मैत्रिणींनो, आपल्या घरी एक लहान मूल असेल आणि आपल्या घरी कोणी नसेल तर आपल्याला काम पण करायचं आहे, ते मुलाला पण बघायचं आहे, घर पण क्लीन करायचं आहे. व्यक्ती थकून जातो ना, त्या व्यक्तीला वाटतं की नाही की आपण 1 दिवस 2 दिवस असं कुठेतरी बाहेर फिरून यावं, असं वाटतं की नाही? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझं तुम्हाला मत कळलं का? मी जे सांगते तुम्हाला समजत असेल तर नक्की कमेंट करा. पण इथे असं मॅडमने डायरेक्ट व्हिडिओ सोडला की ती अमिता जी आहे ती घर गेलेली आहे आणि ती फोन रिसीव नाही करत. असं काहीतरी झालेलं असेल ना, की तुमच्या घरी काही प्रॉब्लेम, की तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल, मग तुम्ही तो शूट नाही केला, आणि त्याच्यामध्ये अरे 3 कुत्रे बघायचं खायचं काम नाही आहे. तुम्ही म्हणतात घर पे क्या काम है और हम लोग बाहेर जाते. और अरे भाई, तुम्ही फक्त ना 2 दिवसाचं किचनमध्ये ना नवऱ्यासाठी ते पराठा केला, मी बघितलं आहे. ते काय सँडविच, के तळलेले बटाटे वडे केले, सगळं बघितलं आहे. चौथीच्या टाईमला, गणपतीच्या टाईमला सगळं मी बघितलेलं आहे. पण ते एक दिवस. पण बाकीचं जे आहे ती अनिता आणि मॅडम काय म्हणतात की आम्ही तर दररोज बाहेर खातो पितो, मग वेट तर वाढणारच मॅडमचं. मॅडम म्हणतात की आम्ही लोक तर भारी खाते. बरोबर आहे की नाही मॅडम? मला डोकंच खटकलं. मला नाही नवरा बायकोंचा व्हिडिओ एवढा आवडायचा असंभावना मॅडम,
आणि त्या नवऱ्याचा म्हणजे व्हिडिओ पुष्कळ आवडायचा. तिचे बघा भारती सिंगर जी कॉमेडी स्टार आहे, तिच्या घरी बघा ती किती छान करून असते. म्हणजे ती पण कधी कधी किचनमध्ये काम करते, मी बघितलं. आणि तो हर्ष लिंबाची आहे, चांगला आहे तो, किती सिम्पल आहे तो, बरोबर आहे की नाही. ती घेऊन जाताना सगळ्या फॅमिली मेंबर थोडीशी पिकनिकला गेले, गोवाला कुठेतरी, सगळ्या लोकांना घेऊन गेले, ड्रायव्हर हा तो सगळ्यांना घेऊन गेले. हे लोक व्हिडिओ काढतात, त्या लोकांना व्हिडिओचे पैसे भेटतात, ते मला माहिती आहे. आता ह्या असमावना मॅडमचं काय झालं, तिने तिच्या कामवालीचं तिकीट काढलं होतं आणि ते कॅन्सल केलं. तर असमावना मॅडमला एवढं हे झालं, चुकलं. अहो असमावना मॅडम, तुम्ही ना ते मालाडच्या मार्केटला जातात ना, काय ते म्हणतात तिथे आमची बोबडी जायची, हां, की तुम्ही शॉपिंग करता ना ते बॅग तर ते समजा ते बॅग घेतले, म्हणतात की मी त्या कामवालीला फोन केलं, त्या अमिताला फोन केला, तर तिचा फोन लागतच नाही म्हणे. मग त्याच्यानंतर तिचा फोन आला म्हणे, ती म्हणते फोन हरवला. अरे तुम्हाला एवढं डिटेक्टिव्ह व्हायचं असतं तर तुम्ही डिटेक्टिव्हचं काम करायला पाहिजे होतं, तुम्ही पिक्चरमध्ये आला कशाला. त्याच्यानंतर तिला विचारला कुठून आला, कुठून तरी घेतला. असं होऊ शकतं ना हो. आता तिला अख्ख्या यूट्यूबमध्ये तिची बदनामी केली. आता जर तिने तुमच्यावर केस ठोकली हां, तर किती प्रॉब्लेम होईल. तिला त्याचं काही माहीत नाही, पण मला तर असं वाटतं की नक्की तिने तुमचा केस टाकायला पाहिजे. कारण तुमचं एवढं चॅनल मोठं आहे, ॲज अ तुम्ही सिरियल ॲक्टर, भोजपुरी ॲक्टर आहात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना तिचं नाव खराब केलं. लोकांनी तुम्हाला केवढी लोकं बोलतात माहिती आहे, ती अशी आहे तशी आहे. काही लोकांनी अप्रिशिएट केलं तिला, अमिताला, की तुमच्या घरी 3 कुत्रे आहे. आता 3 होते, ते एक एक्सपायर्ड झालं, 2 होते, पण आता आणखी एक म्हणजे त्या डॉगसारखंच आणखी एक डॉग आणलं आहे. तर तुम्ही विचार करा, त्या कुत्र्यांचं, डॉग्सचं शी, पॉटी, लघवी करायचं सगळं असतं. त्यांना आंघोळ हीच करते, असंभावना मॅडमच करते, ते मी थोडंफार बघितलं आहे. पण तुम्ही सांगा, 3 डॉग्सना फुल दिवस बघण्यासाठी त्रास होतो की नाही घरामध्ये, ते पण. मग ते क्लिनिंग हवं असतं. जर डॉग्स घरात असेल तर क्लिनिंग नसेल तर घरात वास येतो. ह्या मॅडम एकदा एका व्लॉगमध्ये बोलल्या होत्या, वास येतो, आणि त्यासाठी त्यांनी क्लिनिंग सगळं केलं होतं. तुम्हाला माहिती आहे का, ह्या मॅडमचं एकदा मी कपड्यांचं जे हे बघितलं होतं, म्हणजे एवढे कपडे आहेत त्याच्यामध्ये तिने एक ड्रेस उचलला, त्या अमिताने असा ड्रेस उचलला, तर ती म्हणते हे तर त्याच्यात तू कुठल्यासारखी दिसशील. अरे जर त्या बाईला आवडत असतं तिला देऊन टाकायला पाहिजे होतं. त्यांना वाटतं ना की आपल्याला पण असा हा एक कपडा वापरायला पाहिजे. आता काय असं मौना मॅडम कुठे जातात तिथे. आता माझ्या प्रकारे ना ह्यांचं चॅनलला पण काहीतरी नजर लागली आहे, आणि ह्यांचं चॅनल पण खाली उतरायला गेलं आहे. त्यासाठी ह्या पण असेच नकोसलेले कामं करतात. त्या अमिताचं नाव खराब करून तुम्हाला काय भेटलं $, व्ह्यूज भेटले. तिच्या यायचं तिची तिकीट काढलं होतं, त्याचे पैसे वसूल झाले असतील, बरोबर आहे काय माहिती नाही. मला तर तिथं त्या संभावना मॅडमचा मला हा व्हिडिओ अजिबात आवडलेला नाही, मला अजिबात नाही आवडला. माझ्या मनामधून उतरून गेली मी, आणि त्यांचं ते बघणारच नाही व्हिडिओ. मला पुष्कळ वाईट वाटलं त्या अमिताचं. ह्या लोकांनी एवढं वर्ष तिने काम केलं त्या अमिताने. जर ती 1 महिन्यासाठी जात असेल, 1 महिन्यासाठी गेली असेल, तर काय झालं. मुंबईमध्ये कामाच्या बायका भेटत नाही का, कामवाल्या बाई भेटत नाही का मुंबईमध्ये, गल्लीमध्ये आहेत. तुम्हाला तीच बाई का हवी होती, तीच बाई का होती. मुंबईमध्ये कितीतरी बायका आहेत, कितीतरी टेक केअर आहेत, पेट केअर करण्यासाठी, म्हणजे डॉग्सचं केअर करण्यासाठी. त्यांनासुद्धा बोलावलं पाहिजे होतं. नो, तर काय करायचं. एखाद्या व्यक्तीला त्याच्या फॅमिलीची आठवण येत असेल तर नक्की जाणार ना. आता ह्या मॅडम म्हणतात आम्ही पण दिल्ली सोडून आलो. ओहो, दिल्ली सोडून आला, पण तुम्ही फिरायला किती वेळा गेला. तुमच्या ट्रिप्सच जास्त झालं. किती तुम्ही दाखवलं. तुम्ही एक दिवससुद्धा त्या तुमच्या ट्रिपमध्ये तुमच्या त्या कामवाली बाईला घेऊन गेला का, म्हणजे ती अमिताला घेऊन गेला का. फक्त असं 1-2 वेळेला असं ते डॉग्सला घेऊन जाताना गेला असेल, पण बाकीच्या वेळी तुम्ही फिरायला गेला दुबई, तेव्हा तिला नेलं का तुम्ही. नाही का नाही नेलं, कारण डॉग्सला बघायचं होतं, बरोबर आहे की नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे, हे सगळं ना लोभी लोक आहेत, लोभी. आणि त्या अमिताचं नाव वाईट केलं म्हणून मला पुष्कळ वाईट वाटलं. ॲज अ ती त्यांच्या घरी काय होती म्हणते की मी एकदा कोणाशी म्हणजे दुश्मन झाली ना, मग त्याचं तोंड पण नाही बघत. मग एवढ्या वर्षापासून तिने तुमच्या घरी काम केलं, त्याचा फायदा काय हो.
एक झटक्यामध्ये तुम्ही तिची दुश्मन म्हणजे झाला म्हणतात आणि तिला माफ नाही करणार म्हणतात, हे तर चुकीचं आहे ना, असंभावना मॅडम. तर चला बाय बाय. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नक्की मला सांगा की ते असंभावना मॅडमनी जे केलेलं आहे ना, तर नवऱ्याला पण समजत नाही का? मला समजत नाही. नवऱ्याने काय केलं, तिचा नंबर तिच्या वडिलांनी दिला. ती बाई आहे ना, ती एक मुलगी आहे आणि तिला वेगळ्या पुरुषांनी फोन कसा करायचा? तुम्ही बॉस आहे म्हणून कसं पण कराल का चेक करायला? हां, एवढं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही तर म्हणजे आम्ही पण नाही करत जसं तुम्ही करताय एवढं इन्व्हेस्टिगेशन. हां, की त्या बाईचा नंबर ह्याच्या वडिलाला दिला, त्या अविनाशच्या वडिलाला दिला आणि तो तिला फोन करतो. शेम आणि शेम. म्हणजे काय बोलायचं मला समजत नाही. ओहो, मोठे सुपरस्टार आहे, IVF केलं आहे, बापरे. काय बोलायचं आता? वेट लॉस करायचं मग मी सॅलड खातो. अरे पण सॅलड खातो, तुमचं बघितलं आहे आम्ही मोठं तुम्ही म्हणता ट्रेनचं काय तिकीट कॅन्सल केलं म्हणता तुम्ही, पण तेवढं तर तुम्ही ते कॉफी प्यायला जातात ना, ते कुठे मालाडमध्ये, ते आमची बोबडी जायची तिकडे त्या एरियामध्ये, तिथे तुम्ही पण फिरतात ना मस्तपैकी. तुला कुत्र्याला मारत जायचं व्हिडिओ बघितला तुमचा, मला प्रेम झालं तुमच्यावर. की तिथे मालाडमध्ये कोणतरी कुत्र्याला मारत होतं, त्याच्या मागे पळून गेले. आता तुम्ही जे केलं आहे ना, त्याच्यामुळे कितीतरी वर्कर्स लोकांचं मन दुखलं आहे हो, असं म्हणा मॅडम. म्हणजे मला तर नाही आवडला तुमचा हा व्हिडिओ. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा. मला आज मूडच नाही आहे. बाय.